नीट परीक्षा गैरप्रकारातील मुख्य आरोपी गंगाधरला अटक झाली आहे। सीबीआयच्या पथकाने आंध्र प्रदेशमधून त्याला अटक केलेली आहे। तर गंगाधर सध्या बंगळुरूमध्ये सीबीआयच्या कोठडीत आहे। गंगाधर विरोधात देशभरात गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि त्याच गंगाधरनं नीट परीक्षेमध्ये सुद्धा गैरप्रकार केल्याचं समोर आलं। त्या प्रकरणामध्ये आता त्याला अटक केलेली आहे। तर गुणवाढीचे आमिष दाखवून तो फसवणूक करत होता अशी माहिती समोर आली आहे। लातूर नीट प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आहे। तर जलील पठाणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आला आहे। नीटच्या परीक्षेमध्ये गोंधळ झाला होता, पेपर फुटीचा संशय आला होता आणि त्यामुळे त्याचबरोबर जे गुण वाढलेले होते, कट ऑफ मार्क्स वाढले होते, त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा संशय बळावला आणि त्यानंतर जेव्हा सीबीआयची इन्क्वायरी लावलेली आहे त्यामध्ये वेगवेगळे आता खुलासे समोर येताना दिसतायत आणि त्याचबरोबर आरोपी सुद्धा सीबीआयच्या जाळ्यात सापडताना दिसून येत आहेत। तर हा तोच गंगाधर आहे ज्यानं या नीटच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार केला आहे आणि तो खोटं बोलून इथं लोकांची फसवणूक करत होता अशी माहिती समोर आली आहे। त्याचबरोबर त्याच्या विरोधामध्ये इतरही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते। देशभरामध्ये त्याच्या विरोधात गुन्हे दाखल असल्याचं कळत आहे। तर गुणवाढीचे आमिष तो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना दाखवत होता आणि त्यांची फसवणूक करत होता अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता हा जो मुख्य आरोपी आहे गंगाधर, तो पकडला गेल्यानंतर या नीट प्रकरणात नेमके काय काय खुलासे होतात, काय समोर येतं ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।